कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। ए बघ रे एकदा गाडी चालू करून। नाहीच होते सुरू। परत कर बरं। सतत नको करू, इंजिन खराब होईल। काय झालं पण? तू तर म्हटलीस गाडी ठीक झालीये। अरे हो, मला पण काही कळत नाहीये। मला वाटतं गॅरेजला गाडी घेऊन जावी लागेल। अरे यार, बर हा आई बोल। हॅलो आशू, अरे कुठे आहेस तू? अगं काय सांगू मी, आता गाडी बंद पडली आहे उभा आहे रस्त्यावर। अरे बाप रे, आता कशी बंद पडली? काय माहिती, आता तेच मी गॅरेज मध्ये घेऊन जातोय। काय झालं सांग ना। अरे आज साड्या घ्यायला नव्हतो का जाणार आपण? त्याचीच आठवण करायला। ओके, मी एक काम करू का, मी डायरेक्ट येऊ? गाडी पाठवू का तुला मग? नाही नको, येतो मी। नीट ये आणि लवकर ये। हा हा येतो येतो। काय रे, काय झालं? लग्नाच्या साड्यांची खरेदी करायची आहे, तिथे आईने बोलवलंय। ती म्हणली वेळ येते, तर काय करू? अरे तू नको टेन्शन घेऊ। हे बघ, मी ते टो करणारे असतात ना, त्यांना फोन करते, ते गाडी घेऊन जातील, ठीक आहे? हा नाईस आयडिया, चालेल। तू कर फोन, पण मी तिथे कसं जाऊ? एक काम कर ना शिवा, तू सोड ना मला प्लीज। मी हा काय झालं? नाही, काही झालं नाही, फोन करू दे फक्त। हॅलो, आई छान आहे की ग, बघ कशी दिसते। आई अगं, ही साडी आवडली आहे तुला? तुला माहिती आहे ना, मला अशा साड्या अजिबात आवडत नाही। मला ब्रँडेड साड्या आवडतात। बरं, तुला जे हवं ते तू घे। छान ब्रँडेड दाखव। आणि अगं कीर्ती असतील ना त्यांच्याकडे ब्रँडेड दा? काका तुला काही कळत नाही ना? हा, ते पण आहे। हा, जरा ही साडी दाखव। हा, ही चांगली। हा. नाही ही कीर्ती, हे बघ, आता दिव्या आणि तिची आई येणार आहे, त्यामुळे मला कुठलेही अशा प्रकारचं बोललेलं नकोय। हा, त्यांचा अपमान झालेला मला अजिबात नकोय। कळलंय मला, आणि मलाही काही हौस नाहीये त्यांच्याशी गप्पा मारायची। ते बरं आहे, हे बरं आहे। तुम्ही दाखवा ना साड्या, ही ग्रे दाखवा। अरे आपण एवढा वेळ इथेच थांबलोय, तुला आज जायचं नाही का? मला ऍक्च्युली आज जायचंय, पण मला तसं साड्यांमधलं काही नॉलेज नाहीये, मला काही माहित नाहीये, मी काय करणार आज जाऊन? हो का? पण मग त्या दिवशी तर एवढी छान साडी आणली होती। तुला आवडली ती? हा, क्या बात आहे, बेस्ट। अगं म्हणजे मला असं म्हणायचंय की मुली कसं चूज करतात की पॅटर्न्स, काहीतरी डिझाईन्स, त्यातलं मला फारसं कळत नाही। सो मी त्या दिवशी दुकानात गेलो, मला जी पहिली साडी आवडली ती मी घेतली। पण तुला सांगू का, तुझी चॉईस खरंच छान आहे। थँक्यू। शिवा ऐक ना, दिव्या कशी वाटते तुला? हे काय मध्येच? मध्येच काय मध्ये सांग की, कशी वाटते दिव्या? अरे असं कसं मी सांगणार? प्लीज ना, तुझा ओपिनियन मॅटर करतो, मला सांग। अरे बाबा, पण आशू, आई आई इकडे ना। आले आले। आशू, तू खरं तर आत असायला हवा होतास, मी केव्हाच बोलवलंय तुला। हा, आणि शिवाय तू इकडे कशी? ते अगं मीच हिला बोलवलं, मी म्हंटल ना तुला आपली गाडी बंद पडली आहे, मग मी तिला बोलवलं, मी चेक बेक केली गाडी, ती म्हणली की गॅरेज मध्ये घेऊन जायला लागेल। मग मी हिलाच म्हटलं की चल मला सोड। का दुसरा कुठला मेकॅनिक मिळाला नाही का?
शिवाला कशाला त्रास द्यायचा उगाच? अहो त्रास काय मित्रासाठी तर केलं. हा मित्र वगैरे सगळं ठीक आहे शिवा, पण आता एक लक्षात घे, माझ्या मुलाचं लग्न होणार आहे, त्यामुळे त्याने तुझ्या बरोबर असं फिरणं बरं दिसत नाही, नाही का? मागच्या वेळीही आशू तुझ्या बरोबरच होता. मग आम्ही मुलीकडच्यानं काय सांगायचं की आशू त्याच्या मैत्रिणी बरोबर आहे, त्याला यायला उशीर होणार आहे? अहो नाही, मी फक्त मदत म्हणूनच. अख्खं जग पडलंय ज्याला मदतीची गरज आहे, त्यांच्याकडेही लक्ष दे कधीतरी. एक लक्षात ठेव शिवा, आशूचं आता लग्न होणार आहे आणि मला त्याच्यात कुठलाही अडथळा नकोय. आई ठीक आहे, सॉरी, परत असं नाही होणार. शिवा, ए तू काय केलंस हे? वाईट वाटलं असेल ना तिला? आशू, मी तुला आता एकदाच सांगेन, त्या मुलीपासून तू लांब राहा. मला ती अजिबात आवडत नाही आणि तू तिला भेटलेलं तर अजिबात नाही. कशी राहते ती, काय कपडे घालते, मारामाऱ्या करते, दादागिरी करते, बाईक चालवते मुलांसारखी. आता तुला शेवटचं सांगते, लक्षात ठेव. आई, झालं तुझं बोलणं, आता मी बोलू? एक तर तुझा काहीतरी गैरसमज होतोय शिवाबद्दल. तुला वाटतंय तसं ती नाहीये. ती दादागिरी करत फिरत नाही सगळ्यांकडे, आणि ती अशाच लोकांवर दादागिरी करते ज्यांना सरळ करण्याची गरज असते. ती मनाने खूप चांगली आहे, आणि काय फरक पडतो ती कुठले कपडे घालते आणि ती बाईक चालवते का? मुलींनी बाईक चालवू नये असा कुठे रूल आहे? आशू, आई, तुला वाटतंय तसं नाहीये. प्लीज माझ्यावर तरी विश्वास ठेव. आशू, मी तुला इथे शिवाचं कौतुक करायला बोलवलेलं नाही. तू आज दिव्याला मदत कर, जा साडी निवडायला मदत कर. चल. ही मुलगी माझ्या मुलापासून लांब राहायला हवी. मलाच काहीतरी करावं लागेल आता. हाय दिव्या. हाय आशू, ये ना. हे बघ, ह्या साड्या आहेत, तू बघून सांग तुला कुठली आवडली. आशू, बघ तरी नीट. हा, या नाही आवडल्या मला. दादा, दुसऱ्या दाखवा ना अजून. का? म्हणजे तुला या नाही आवडल्या? नाही म्हणजे अजून बघूयात ना. यातल्या चांगल्या नाही आहेत का साड्या? नाही असं कुठे म्हटलं मी. आत्ताच म्हणालास आशू. नाही, मी अजून बघूया म्हटलं. हा, मग ह्याचा अर्थ हाच झाला ना की तुला यातली एकही साडी आवडली नाही. तुला काय झालं असायला? डंबो, तुला नाही आवडलं तर क्लिअर सांग ना बहिणीला नाही आवडलं. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.